आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर के माजी कांग्रेस पार्टी अध्यक्ष प्रकाश वाले भाजपा में हो सकते हैं शामिल। दरअसल बीते 30 दिसंबर 2024 को सोलापुर शहर कांग्रेस पार्टी के माजी शहर अध्यक्ष प्रकाश वाले के पुत्र प्रवीण वाले के रक्तदान शिविर में भाजपा आमदार विजय कुमार देशमुख आए थे, जहां उन्होंने साफ तौर पर कहा कि प्रकाश वाले ने हमें विधानसभा चुनाव में भरपूर साथ दिया और वे अपने पुत्र प्रवीण के साथ जल्द ही बीजेपी में शामिल होंगे। प्रवीण व तसंच प्रवीणला शुभेच्छा देण्यासाठी गेल्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून प्रकाशजी वाले हे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये समावेश झालेले आहेत। मला असं वाटतं की प्रवीण वाले लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये समावेश होणार आहेत। त्यांना आता भारतीय जनता पक्षाचा प्रकाशजी वाले हे सभासद झाल्यामुळं आणि त्यांच्या सगळ्या मला असं मी त्यांना आज शुभेच्छा देऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आपल्या पक्षामध्ये सामील व्हा आणि आमच्याबरोबर कामाला लागा, कारण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष एक चांगलं कार्यकर्ता आमच्या पक्षाला जोडलं जावं असं आमचं सगळ्यांचं मत आहे भारतीय जनता पक्षाचं। त्या निमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा व भारतीय जनता पक्षात येण्याचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवीण वाले यांना न्याय मिळाला नाही, आपल्या इकडे तर मिळेल। भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे आणि जुन्याला न सोडता नवीनला परत घेऊन त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असतो आणि मला असं वाटतं की त्यांनाही न्याय मिळेल।